नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेमिस्टर सेकंडच्या मॅनेजमेंट प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन या विषयामध्ये आपण दुसऱ्या युनिटमध्ये नेतृत्व याचा अभ्यास करतो आहे. नेतृत्व हे कार्य व्यवस्थापकाचं अतिशय महत्त्वाचं असतं. आपण पाहिलं की त्यांच्या सहाय्यक किंवा अनुयायी जे असतात, कार्यकर्ते जे असतात, त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करावं लागतं. तर या नेतृत्वामध्ये आपण शिवाजी महाराजांची नेतृत्वशैली अभ्यासली. आज आपण महात्मा गांधीजींची नेतृत्वशैली अभ्यासतो आहे. आपणास माहिती आहे की मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित कुटुंबात झालेला होता. ते 1888 साली इंग्लंडला वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी गेले. कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले. त्यानंतर ते वकिली करू लागले. काही काळ त्यांनी इंग्लंडमध्ये आणि एका मित्राने त्यांना खटला लढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला बोलावले होते आणि त्यानंतर मात्र ते 1915 साली गांधीजी परत भारतामध्ये आलेले आहेत. सर्वत्र गांधीजींना महात्मा गांधी म्हणून ओळखतात. भारतात गांधीजींना बापू या नावाने ओळखतात. गांधीजी एक राष्ट्रीय नेते होते, स्वातंत्र्य सेनानी होते, एक दृष्टिकोन मानववादी समाजवादी सुधारक होते. मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला सारख्या इतर नेत्यांसाठी गांधीजी प्रेरणादायी होते. गांधीजींची जीवनशैली, जीवन जगण्याची पद्धत अत्यंत साधी होती. एकता, समानता, सत्य, अहिंसा, न्याय आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अंगीकार केला. ब्रिटिशांशी सामर्थ्याने लढण्यासाठी त्यांचे मूल्य आणि व्यक्तिमत्व महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. आपल्याला माहिती आहे. ते धैर्यवान होते. त्यांना माहीत होते की भारताला स्वातंत्र्य मिळवणे हे काम सोपे नाही. ते कधीकधी विरोधक, धाडसी, धैर्यवान, उत्तेजक असतात. ते नेहमी शांत, विनम्र व नम्रतावादी राहिलेले आहेत. त्यांच्या नेतृत्व शैलीतले काही गुण जे आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेतोय. एक करिश्माई जे नेतृत्व नव्हे, करिश्माई नेतृत्व. मॅक्स वेबर काय म्हणतात? करिश्माई नेत्यांनी संकटाच्या परिस्थितीत उदयास येण्याची अधिक शक्यता असते. ज्यावेळेला संकट असतात, आपल्याला सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्याचं आपल्या पुढं एक आव्हान होतं, पारतंत्र्यामध्ये होतं, हे एक संकटच होतं आपलं. चित्रपटात दर्शवल्याप्रमाणे भारत ब्रिटिशांच्या अत्याचाराप्रमाणे म्हणजे भारतीय लोक ब्रिटिशांच्या अत्याचारामुळे त्रस्त होते. यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोकांना त्रास होत होता. लोक दुःखाचा अंत करण्यासाठी निराश होते, परंतु समाधान शोधण्यात अक्षम होते. गांधीजींनी स्वतंत्र भारताची दृष्टी दिली आणि पुढाकाराने विविध आंदोलने केली. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी संपूर्ण अधिकार जनतेने त्यांना दिलेले होते. त्यांनी हिंसक मार्गाऐवजी सत्य, अहिंसा, असहयोग, शांततापूर्ण प्रक्रियेचा वापर करून ब्रिटिशांशी लढा दिला. निषेधाच्या या वैशिष्ट्यपूर्ण मार्गाने आपल्या अनुयायांना प्रभावित केले, प्रेरणा दिली. गांधीजींनी त्यांच्या अनुयायांना अत्यंत विश्वासार्हतेत ठेवले होते. अनुयायी कुणाला म्हणतात? तर त्यांचं जे अनुकरण करतात त्यांना अनुयायी म्हणतात. तर गांधीजींचे अनुयायी भरपूर होते. आपण तेही वेगवेगळ्या अभ्यासामध्ये पाहिलेलं आहे. इतिहास किंवा इतर विषयांचा अभ्यास करत असताना त्याचा उल्लेख आलेला आहे. दुसरा मुद्दा आपण घेऊ शकतो, परिवर्तनशील नेतृत्व. बास 1985 यांच्या मते परिवर्तनशील नेत्यामध्ये अद्वितीय करिश्माई वर्तनाचा समावेश असतो. अनुयायासाठी वैयक्तिक उदाहरण ठेवणे आणि उच्च नैतिक मानकाचे प्रात्यक्षिक करणे ही गांधीजींची वैशिष्ट्ये होती. गांधीजींच्या नेतृत्वशैली आहे ही परिवर्तनशील होती हे स्पष्ट दर्शवते. गांधीजींनी अनुयायांना प्रेरणा दिली, त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्यामध्ये निष्ठा निर्माण केली. गांधीजींनी स्वातंत्र्य, न्याय, शांतता आणि समानता यासारख्या उच्च मूल्यांना प्राधान्य दिले.
गांधीजींचे परिवर्तनकारी नेतृत्व त्यांच्या अनुयायांना स्वतःचे हित पार पाडण्यासाठी एकतेने लढण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. तिसरा मुद्दा आपण घेऊ शकतो लेवल 5 लीडर. लेवल 5 लीडर. जिम कॅलिन्स असं म्हटले आहे त्यांनी. लेवल 5 लीडर असे आहेत की त्यांच्या मते तीव्र इच्छाशक्तीसह शुद्ध वैयक्तिक नम्रता अधिक असते. गांधीजींच्या मध्ये असे नेतृत्वाचे वेगळे वैशिष्ट्य असल्याचे पाहावयास मिळते. ते नेहमी साधे राहत होते. साधी धोती शाल वापरत होते. स्वतःच्या हाताने चरकाद्वारे धागा विणत होते. ते विनम्र आणि कृतज्ञ असायचे. भारत स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी अनेक आव्हाने समर्थपणे पेलली. ते कधीही आपल्या ध्येयापासून मागे हटले नाहीत. असे अनेक उदाहरणं आपल्याला यामध्ये देता येतील की गांधीजींचं नेतृत्व आहे ते आपल्याला इतरांच्यापेक्षा कसं वेगळं होतं हे स्पष्ट करतं. लीडर मेंबर एक्सचेंज, याला LMX सिद्धांत असं म्हणतात. गांधीजींनी आपल्या अनुयायी आणि इतर नेत्यांसह उच्च मौलिक संबंध विकसित केले आणि ते सामाजिक बनवले. उच्च प्रतीचे परस्पर निर्भरता, निष्ठा, विश्वास, आदर, समर्थन, स्नेह या आधारावर गांधीजींनी इतरांशी असलेले संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. तसेच त्यांच्या अनुयायांचे त्यांच्याशी असलेले संबंधही जिव्हाळ्याचे होते. गांधीजींच्या अनेक गोष्टींचा प्रभाव त्यांच्या अनुयायावर पडत होता. लीडर मेंबर एक्सचेंज सिद्धांताप्रमाणे त्यांचे नेतृत्व असल्याचे आढळते. 5वा मुद्दा आहे नैतिक आणि आध्यात्मिक नेतृत्व. गांधीजींचे नैतिक आणि आध्यात्मिक आयुष्याचं आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात दुर्मिळ मिश्रण त्यांच्यामध्ये होते. तत्त्वे, पद्धती या सत्याच्या प्रयोगावर आधारलेल्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. अहिंसेवर त्यांचा कमालीचा विश्वास होता. त्यांची संपूर्ण जी काही आपण आंदोलनं पाहतोय ती अहिंसेच्या मार्गाने केलेली आढळतात. त्यांनी जातीय भेदभाव, आर्थिक सामाजिक शोषण, नैतिक अवनती विरुद्ध अहिंसक संघर्ष यशस्वी करण्यासाठी नेतृत्व केले. त्यांच्या मते शक्ती शारीरिक क्षमतेपासून नाही तर योग्य इच्छेपासून होते. याचे कारण म्हणजे अहिंसा. आत्मदुःख क्षमता, निर्डरपणा होय. त्यांच्या नेतृत्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे लोकांशी व घटनांशी तीव्र संवाद साधून नैसर्गिक उत्क्रांती साधणे. त्यांना स्वतःच्या परिपूर्णतेबद्दल जाणीव होती. गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग. सत्याग्रह म्हणजे सत्य धरणे, सत्यशक्ती, प्रेमशक्ती किंवा आत्मशक्ती होय. गांधीजींनी अनेक सत्याग्रह केले परंतु एकदाही हिंसाचार स्वीकारला नाही. धैर्याने आणि सहानुभूतीने त्यांनी सत्याग्रह यशस्वी करून दाखवले. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. त्यांनी केलेले सत्याग्रह सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणून गणले गेले. त्यामध्ये हिंसाचाराला कोठीही थारा नव्हता. आध्यात्मिक राजकारण. महात्मा गांधीजी आध्यात्मिक कारणासाठी राजकारणाशी संबंधित राहिले. लंडनमध्ये एका भाषणात त्यांनी माझ्यासमोरील सर्व उपस्थित हे माझे राजकीय गुरु आहेत असे म्हटले होते. माझे मत आहे की किमान माझ्या राजकारणातून विद्रोह होत नाही. नैतिकता, अध्यात्म, धर्मापासून एक माणूस जो देवाच्या इच्छेचा शोध घेण्याचा आणि अनुसरण करण्याचा प्रयत्न करीत आहे तो शक्यतो जीवनातील एक क्षेत्र सोडून जाऊ शकत नाही. मला कटू अनुभव आला आणि जर मला सामाजिक सेवा करायची असेल तर मी शक्यतो राजकारण सोडू शकत नाही. भारताचे नेतृत्व करण्याची संधी मला अचानक लक्षात आल्यासारखी नव्हती. मी उपवास आणि स्वतःची शिस्त निर्माण करून हे साध्य केले. माझ्या आध्यात्मिक तयारीतून माझे राजकीय कार्य वाढले. देशभक्ती, राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्व याला आपण निष्ठायुक्त नेतृत्वशैली असं म्हणू शकतो. महात्मा गांधीजींची देशभक्ती आणि राष्ट्रवाद यासंबंधीचे विचार स्पष्ट होते. विविधता आणि सेवेच्या माध्यमातून ऐक्याने सत्याच्या शोधात त्याने अनेक प्रयोग केले. देशातील जनतेला स्वदेशी वापरण्याचा नारा दिला.
मी देशभक्त आहे. माझी सेवा मी आपल्या देशालाच देणार असे म्हटले आहे. राष्ट्रवाद हा फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा राष्ट्रवाद एक तथ्य बनते. निरुपयोगी, स्वार्थीपणा, विशिष्टता हे आधुनिक राष्ट्राचे विष आहे. राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रीयत्वाकडे जाण्याचा एक महत्त्वाचं पाऊल असतं. परस्पर निर्भयता आणि सहकार्याने आत्मनिर्भरतेच्या आदर्शात विश्वास ठेवला पाहिजे. समाजातील जीवनासाठी स्वातंत्र्य आणि परस्पर निर्भय असणं आवश्यक आहे. समाजातील जीवनासाठी स्वातंत्र्य आणि निर्भय असणं आवश्यक आहे. या त्यांच्या सर्व मतावरून त्यांची भारत देशाप्रतीची निष्ठा प्रखरतेने स्पष्ट होते. त्यांनी या माध्यमातून देशातील जनतेला सतत मार्गदर्शन केलेले आपल्याला पाहायला मिळते. लोकशाहीचा एक नवीन अर्थ. महात्मा गांधीजींनी लोकशाहीचा अर्थ सर्व चांगल्या आर्थिक आध्यात्मिक संसाधनाचं संगोपन करण्याची कला व विज्ञान असा घेतला. आपल्या सामाजिक जीवनातून गांधीजींनी स्वराज आणि स्वातंत्र्य कसे बनवावे याबद्दल विचार मांडले. त्यांनी स्वराज्याच्या नेतृत्वाखालील नेत्यांची आवश्यक गुणधर्माची व्याख्या केली. माझा आदर्श असा आहे की प्रत्येक व्यक्तीने धर्माचा अनुभव घेतला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रतिनिधीसाठी काहीच आवश्यक नाही. ते आदर्श स्वराज्य आहे. संसदीय लोकशाहीतील त्रुटी आणि भ्रष्टाचाराबद्दल ते अत्यंत जागरूक होते. सार्वजनिक जीवन आणि राजकीय प्रक्रियेच्या शुद्धीकरणावर त्यांनी शेवटपर्यंत भर दिला. गांधीवादी दृष्टिकोन. स्वराज्याच्या गांधीवादी दृष्टिकोनातून राजकीय अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण क्षेत्रासह मानवी जीवनाचे पैलू व्यापलेले असतात. गांधीवादी अर्थशास्त्र एक आदर्श, अहिंसक, समतावादी, टिकाऊ, प्रगतिशील आणि आनंदी सामाजिक आस्था मिळवण्याचे साधन आहे. अर्थशास्त्र व नैतिकता या एकत्रितपणे कार्यरत असताना सत्य अर्थशास्त्र कधीही उच्च नैतिक मानकाविरुद्ध लढत नाही. खरे अर्थशास्त्र म्हणजे सामाजिक न्याय होय. ते सर्वांना चांगले प्रोत्साहन देते. ते कमकुवत आणि सभ्य जीवनासाठी अपरिहार्य आहे. गांधीजींची नेतृत्व शैली त्यांच्या अनुयायांना कसे जगायचे याचे तत्त्वज्ञान सांगते. ते एक विरोधकांना नैतिक पाठ आहे. गांधीवादी नेतृत्वात मूलभूत नैतिक तत्त्वांची रूपरेषा चिरंतन सत्याकडून चालवण्याचा अधिक चांगल्या तत्त्वानुसार कार्य करण्यासाठी मार्गदर्शक आहे. सत्य, अहिंसा, यज्ञ, सत्याग्रह, सार्वभौमत्व, समता, न्याय इत्यादी गोष्टी महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यामध्ये कटाक्षाने पाळल्या. यावरून त्यांच्या वैविध्यपूर्ण नेतृत्व शैलीची प्रचिती येते. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधींच्या नेतृत्व शैलीबद्दल आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय थोडक्यात या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यातून काही माहिती मांडण्याचा प्रयत्न या व्याख्यानातून केला गेला. अर्थात महात्मा गांधींचा संपूर्ण चरित्र, इतिहास आपण या ठिकाणी अभ्यासत नाही, कारण काही गोष्टी याच्यामधून राहू शकतात. काही गोष्टींचा उल्लेख झालेला नसणार आहे, कारण आपल्याला मर्यादित अशा नेतृत्व शैलीच्या संदर्भातले काही ठराविक मुद्दे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर तुम्ही हे व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी आपलं खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जे लोक खरोखर थोर किंवा ज्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला प्रेरणादायी ठरतं, खरोखरच त्यांच्याकडं अशा नेतृत्वाचे अनेक गुण, अनेक पैलू आपल्याला असलेले दिसून येतात आणि त्यामुळेच त्यांची नेतृत्व शैली या ठिकाणी श्रेष्ठ असते आणि ज्यांचा अभ्यास किंवा त्यांचा उल्लेख नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती केला जात असतो.